सौरभ आणि आदित्यने जे काम केलं ते अतिशय उत्कृष्ट व उच्च दर्जाचं केलेलं आहे. विशेषतः माझा क्राउन प्रिपेअर करत असताना तुम्ही विचारलं की शॅम्फर मार्जिन दिलं आहे का. त्याच्यानंतर त्याच्या आधी कॅनल्स ज्यांनी ओपन केलं आहे ते म्हटलं सर्व ॲक्सेसरी कॅनल मिळाला आहे का. त्याने सांगितलं की सर थोडं कॅल्सिफिकेशन आहे सिल्वर अमलगममुळे, परंतु using appropriate burrs he has opened all the accessory canals followed by very good crown preparations. त्याच्यामध्ये आम्ही प्रोस्थेटिकमध्ये हेच बघतो MDS डिग्री अवॉर्ड करताना की बेवेल दिलं की नाही, शॅम्पर मार्जिन आहेत की नाही. ते त्यांनी खूप चांगलं अचीव केलं आणि मला कौतुक करावं लागेल वाटतं की आदित्य आणि सौरभ यांची जी टीम आहे अतिशय उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं काम करतात की ज्याला काही तोड नाही. सोपा भाषेत सांगायचं झाल्यास दागिना ज्यावेळेस आपण एखाद्या सोनाराच्या दुकानामध्ये जातो, दागिन्यामध्ये काही गुण सोन्याचे, काही गुण सोनाराचे. सोनार हा घडवतो, परंतु जर खणखणीत जर नाणं असलं तर सोनाराची गरज कमी भासते. तर त्या पद्धतीने मला वाटतं आदित्यने हे जे सर्व शून्यातून जे विश्व निर्माण केलेलं आहे तर खरोखरच कौतुकास्पद आहे आणि इतरांनी हा धडा घेण्यास लायक आहे. त्याच्यामुळे मी पुन्हा दोघांचे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन करतो व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा देतो. त्यांचा उदंड आयुष्य लाभो व अशीच समाजाची निरंतर सेवा त्यांच्या हातून घडत राहो ही ईश्वरचरण प्रार्थना व्यक्त करतो. धन्यवाद. आमच्या इथे तुम्हाला टेक्नॉलॉजीचा अनुभव आला किंवा आता तुम्हाला जर्मन कंपनीच्या आपण क्राउन प्लेसमेंट केलेलं आहे, तुम्हाला काय फील होतं या सगळ्या गोष्टी? तुमच्या काळाची डेंटिस्ट्री आणि आत्ताच्या डेंटिस्ट्री याच्यामध्ये तुम्हाला किती फरक जाणवतो? आमच्या काळातली डेंटिस्ट्री म्हणजे आम्हाला स्वतःच करायचं, म्हणजे कॉर्डवर आम्ही अक्षरशः केलेलं होतं. तर कॉटनचे विणलेले जे म्हणजे जे सिम्पल लोक जे वापरतात त्या कॉर्डवर आम्ही क्राउन कटिंग आणि प्रिपरेशन केलेलं आहे. तर तो आणि हा म्हणजे आदिम काळ आणि आताचं हे अत्याधुनिक डिजिटल युग जमीन असताना फरक आहे. तर या दोन्हीमध्ये तुम्ही हे जे बांधलेलं आहे अतिशय वाखाणण्यासारखं आहे आणि विशेषतः याचा हा फायदा गरीबातल्या गरीब वर्गाला कसा होईल, समाजाला कसा फायदा होईल या अनुषंगातून आपण जर कार्य केलं तर अधिक जोमाने तुमचं ही प्रगती होईल. ऑलरेडी तुम्हाला मला वाटते ब्रिटिश गव्हर्नमेंटने बक्षीस देऊन वाखाणलेलं आहे. तर त्या पद्धतीनंच असं हे तुमचं कार्य निरंतर अखंडपणे शेवटच्या क्षणापर्यंत चालू राहावं अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त करतो.